केळवणे जिल्हा परिषद पंचायत समितीचा नामांकन अर्जाचा आज शेवटचा दिवस होता. आपण अर्ज दाखल केलेला आहे. कुठल्या कुठल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे? पक्षाने परत युवा नेतृत्वांकडे ही संधी सोपवलेली आहे. कशा पद्धतीने पाहता या निवडणुकीकडे? आज आपण रामशेठ ठाकूर साहेब, तसेच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी साहेब, तसेच आमचे मार्गदर्शक जयंत म्हात्रे, प्रीतम शेठ म्हात्रे, अरुण शेठ भगत यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आज केळवणा गट क्रमांक 8 इथून मंगेश वाकडीकर म्हणून मी उमेदवारी अर्ज भरलाय. माझ्यासोबत आपटा पंचायत समिती उमेदवार मयूर परशुराम शेलार आणि शीतल अनंत माळी यांनी केळवणा पंचायत समितीमधून अर्ज भरलेला आहे. आज आपण विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवणार आहोत. आज देशात नरेंद्र मोदींचं सरकार, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकार आणि त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषदेवर जर आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि पंचायत समितीची सत्ता आली तर सर्वत्र विकासाची एक ट्रिपल इंजिन जोडला जाईल आणि त्याच्या माध्यमातून विकास होणार आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत आमदार महेश बालदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामं झाली. त्यात आपटाचा रोड असेल, जांभिवलीचा रोड असेल, त्यानंतर केळवण्याचा रोड असेल, चिरंदर बिघाटी हा रोड असेल, त्या पद्धतीने जलजीवन मिशनच्या माध्यमातून हर घर नल ही योजना अतिशय कार्यान्वित पद्धतीने होत आहे. आज जर बघितलं तर रायगड जिल्ह्यात सर्वात कठीण योजना होती ती शिवडून ग्रामपंचायतीची योजना होती. कारण ती पाईपलाईन जाणार होती, ती कर्नाळा पक्षी अभयारण्यामधून जात होती. मात्र महेश बालदी साहेब, प्रशांत ठाकूर साहेब आमच्या पाठी ठामपणे उभे राहिले आणि ती जी कर्नाळा वन्यजीव अभयारण्याची परमिशन होती ती आम्ही दिल्लीवरून आणली आणि आता पाईपलाईन टाकून काम झालेलं आहे. अशा पद्धतीने अनेक वाड्यांचा पाण्याचा विषय तो आपण मार्गी लावत आहोत. आज आपण जर पाहिलं तर आमदार महेश बालदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचा विकास होत आहे. आज बागेची वाडी जर आपण सासमीकडे जाऊन पाहिलं तर एक आदर्श वाडी आपण निवडून केली. त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये 33 आदिवासी वाडी आहेत. त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आमची आहे. मग त्यात मुख्यमंत्री सडक योजना असेल, पंतप्रधान सडक योजना असेल, डीपीडीसी असेल, जिल्हा परिषद योजना असतील, पंचायत समिती योजना असतील, या सर्व योजनांचा लाभ घेऊन आपण अतिशय जोमान आणि सर्वांगीण विकास करण्याचं काम करू. आज जर केळवण जिल्हा परिषद बघितली तर आज प्रथमतः संधी आली भारतीय जनता पार्टीला की तिथे भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्याची संधी आली आणि खरोखर हा विभाग आज इतर पक्षाचा होता, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये विकासाची तेवढी संधी मिळत नव्हती. आपल्या इथे राज्याची जोड आहे, केंद्राची जोड आहे. याच्यासोबत आमच्या तरुण मंडळी आहे. मी स्वतः 10 वर्ष एडीसी बँक, आयसीसी बँक, इंडस्ट्रीज बँक या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम केलंय. आज रायगड प्रीमियरची स्पर्धा बघितली असेल तर रायगड प्रीमियरचं पूर्ण देशाविदेशात चर्चा झालेली आहे. त्यामध्ये क्रांती फेस्टिवल असेल तर तिथे आपलं केलेलं आहे. ज्या पद्धतीने आद्यक्रांती वासुदेव फडके यांनी इंग्रजांना सडोकी पळो करून या देशात पहिले क्रांतीची मशाल पेटवली आणि हा देश स्वतंत्र केला, त्याच पद्धतीने येथे विकासाची गंगा आणून या विभागाचा कायापाठ केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, स्वस्त बसणार नाही.